नाशिकमध्ये आज कृषीधनच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांसाठी फळभाज्यांच्या निर्यातक्षम व्यापाराचं मार्गदर्शन करण्यात आलं। जिल्ह्यातल्या कसमादे भागामध्ये डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं। डाळिंबाच्या निर्यातीसाठी नेमकं काय काय केलं पाहिजे, कोणत्या देशामध्ये डाळिंबाला मागणी आहे याचं मार्गदर्शन शरद नानापुरे यांनी केलं। अशा पद्धतीचा फ्रूट पाहिजे, त्याची क्वालिटी अशी पाहिजे, त्याच्यावर अमुक केमिकल वापरलेले नसतो आहेत, तर हे केमिकल वापरलेले नको हे आम्हाला शासनाने सांगायला पाहिजे ना। तुम्हाला जर समजा परदेशात माल पाठवायचा तर त्या ठिकाणी जाणारा माल, त्या ठिकाणी जाणारा फ्रूट्स याच्यावरती हे केमिकल्स वापरा तुम्ही, त्यासाठी अमुक ह्या पद्धतीचे तुम्ही खतं द्या। अशा पद्धतीची जर माहिती आम्हाला शेतकऱ्यांना मिळाली तर त्या देशामध्ये आम्हाला माल पाठवण्यासाठी त्या पद्धतीचा फ्रूट्स, त्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स आम्हाला तयार करता येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।